श्री स्वामी समर्थ. मराठी मुलगी अश्विनी या आमच्या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. घर म्हटले की शब्दांच्या बारकावे येतात. काही असे शब्द आहेत ते आपण बोलायला नाही पाहिजे, तरी सुद्धा आपण नकळत ते बोलून जातो. बऱ्याच वेळेस आपल्याला आपले वडील किंवा आजी आजोबा सांगत असतात, असे बोलू नकोस, आपण बाहेर जाताना जातो असे न म्हणता येतो असे बोलावे. असे बरेच शब्द किंवा वाक्य आहेत ते आपण बोलले नाही पाहिजे. आज असे काही शब्द आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यासोबत आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या घरात केल्या पाहिजे, त्याचा लाभ आपल्याला नक्की होतो. बऱ्याच जणांना एक प्रश्न नेहमी येतो की घरी झाडू आणि केरसुनी आणली की पूजा केली पाहिजे का? तर याबद्दल थोडक्यात माहिती देते. झाडू आणि केरसुनी या दोन्ही गोष्टी आपल्या घरातील घाण स्वच्छ करतात आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन नक्की होते. त्याचबरोबर घरात कोणतीही गोष्ट नवीन आणली तर त्याची पूजा करण्याची परंपरा आपल्यात आहे. आपण एखादा शर्ट सुद्धा आणला तर त्याला कुंकू लावून परिधान करतो किंवा केला पाहिजे. कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यास त्याची पूजा अवश्य करावी. आपल्या घरात लक्ष्मी न टिकण्याची काही कारणे आपण पाहणार आहोत. आपल्या हातून काही अशा गोष्टी घडत असतात त्यामुळे त्याचे काही परिणाम नकळत होत असतात. घरात असे काही शब्द आहेत ते आपण बोलले नाही पाहिजे, ते आपण नकळत बोलून जातो. त्यामुळे आपल्या घराची लक्ष्मी निघून जाते. असे कोणते शब्द आहेत जे पण आपण बोलले नाही पाहिजे, कारण ते शब्द हे सौभाग्यासाठी असतात. पहिला शब्द असा आहे, आपल्या घरातील पंचपाळमधील जर कुंकू संपले असेल तर आपण कुंकू संपले असे म्हणतो. हे चुकीचे असून असे न बोलता आपण कुंकू वाढले आहे असा शब्द वापरा. त्याचसोबत कधीकधी मंगळसूत्र काही कारणास्तव तुटतं आणि हे तुटल्यानंतर ते ओवून घ्यावं लागतं. अशा वेळी मंगळसूत्र तुटलं असे बोलू नका, कारण मंगळसूत्र हे सौभाग्य अलंकार आहे, ते कधीच तुटायला नको. जर का ते तुटले असेल तर त्या ठिकाणी मंगळसूत्र वाढवायला हवं असा शब्द बोला. तसेच शेवटचा शब्द, जर का आपल्या हातातील भांगड्या फुटल्या असेल तर त्या ठिकाणी असे न बोलता भांगड्या वाढायला हव्या असे बोला. हे शब्द जरी तुम्हाला नवीन वाटत असले तरी सुद्धा या गोष्टीचे पालन जुन्या पिढीतील लोकांनी नक्की केले आहे. या सर्व गोष्टी सौभाग्याच्या लेणे आहेत, त्या वाढत गेल्या पाहिजे. अजून एक छोटी गोष्ट, आपल्या घरात ज्या भांड्यात पिण्याचे पाणी आपण भरून ठेवतो ते कधीच पूर्णपणे संपू देऊ नका. तसेच आपल्या दुधाच्या भांड्यातील दूध सुद्धा पूर्णपणे संपवू नका. त्यात थोडे तरी दूध शिल्लक ठेवा. पिण्याच्या भांड्यात आणि दुधाच्या भांड्यात थोडे का होईना रात्री त्यात शिल्लक असू द्या. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण पाण्याला अमृत म्हणतो तर दुधाला आपण लक्ष्मी मानतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पूर्णपणे संपवू नका. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.